नमस्कार मंडळी, येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे संभाव्य उमेदवार म्हणजेच प्रशांतजी बुर्ले. नमस्कार सर. नमस्कार. आणि असा प्रश्न होता की जर समोर तुम्हाला भारतीय जनता पार्टीकडनं तिकीट मिळालं तर तुमचं पुढचं पाऊल काय राहील? मला जर भारतीय जनता पार्टीचं जर तिकीट मिळालं तर मी सर्वप्रथम आपणास सांगू इच्छितो की मी गेल्या 32 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. मी अनेक संघटनात्मकसुद्धा कामे पूर्ण केलेली आहे, जी जबाबदारी पक्षाने वेळोवेळी माझ्यावरती दिली आहे. 2011 ते 2016पर्यंत नगर परिषदेचा सदस्य म्हणूनसुद्धा काम केलेलं आहे. त्या कामामध्ये मला नगर परिषद वर्ध्याच्या परिसरातील अडीअडचणीही सुद्धा याची मला माहिती आहे. पण 16मध्ये भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष आणि जे नगर परिषदवर एखादी सत्ता आली त्या सत्तेमध्ये अनेक कामे आम्ही हाती घेतली होती. पण 2021मध्ये सत्ताचं इलेक्शन निवडणुका न झाल्यामुळे प्रशासकीय राज आलं आणि प्रशासकीय राजात आमच्या कल्पनेतील वर्धा ही कुठेतरी थांबल्या गेली. परंतु आमचे माननीय आताचे पालकमंत्री डॉक्टर पंकजभाऊ भोयर यांच्या विशेष प्रयत्नातून अनेक प्रकल्प आम्ही वर्ध्यात राबवलेले आहे. मला जर पक्षाने उमेदवारी जर दिली तर माझ्या कल्पनेतील वर्धा ही ज्याप्रमाणे केंद्रात नरेंद्र मोदी, राज्यात देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे पालकमंत्री डॉक्टर पंकजजी भोयर यांच्या भारतीय जनता पार्टीचा शहरातील असलेला विकास कसा केला पाहिजे, काय केला पाहिजे या रूपरेषेवर सुद्धा मी चालणार आहे. तर मित्रांनो, वर्धा नगर परिषद निवडणुकांमधील तिकिटांची खळबळ खूप जास्त वाढलेली आहे. तरच बघण्यासारखं राहील की भारतीय जनता पार्टीकडनं कोणाला तिकीट देण्यात येईल, प्रशांतजी बुर्ले की बहुचर्चित निलेशजी गिटे यांना. अशा आणखी अपडेटसाठी बघत राहा लक्षवेधक आणि आम्हाला नक्की फॉलो करा. धन्यवाद.